काय बोलणार? बरं शेठ, हा थोडा तुमचा आहे, ह्या वाड्यात तुमच्या, ही गावात तुमची, हे शहरात तुमची, इथला रंगवलेलं मैदान पण तुमचं, इथे कुस्ती खेळणारे प्लेयर पण तुमचे, श्रोते पण तुमचे, आणि याचा रंगत रंगवणारे आमच्यासारखे निधड्या छातीचे कार्यकर्ते पण तुमचेच. निजामपूर परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी अधिकच तीव्र झाली आहे. निजामपूर शहर, बौद्धवाडी, अम्रपाली नगर, विळे भाऊचाळी, चांदे आदिवासीवाडी, कांदळगाव खुर्द येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. मंत्री भरत गोगावले यांचा हा मतदारसंघ असला तरी या पट्ट्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचीही मजबूत ताकद आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले राजीव साबळे यांना निजामपूर गटातून राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान मंत्री भरत गोगावले यांच्या आईच्या नावाने मंजूर असलेल्या नर्सिंग कॉलेजचे नाव राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशावेळी बदलून तटकरेंच्या आईचे नाव दिल्याची सल गोगावलेंच्या मनात अजून देखील आहे. त्यामुळे निजामपूर गट जिंकण्यासाठी मंत्री भरत गोगावले संपूर्ण ताकद पणाला लावणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र शिवसेनेकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नसून हे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे येत्या काळात निजामपूर गटात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात थेट राजकीय सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. निजामपूरचा गट बघितला तर याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे, कारण का राजीवजी साबळे यांची उमेदवारी येथून घोषित झालेली आहे. तर शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कुठलंही नाव समोर येत नाहीये किंवा उमेदवार घोषित झालेला नाहीये. तर आपण काय सांगाल की पुढचा उमेदवार कोण असणार आहे शिवसेनेकडे? काही असं उत्सुकता ताणावी लागते. कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांची, मतदार बांधवांची. आमच्या मनामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांपदाने ठरवलेलं आहे, त्याची कोणी काळजी करायचं कारण नाही. योग्य वेळेला आमचा उमेदवार डिक्लेरेशन होईल आणि निवडून पण येईल. तिन्ही उमेदवार हे आज आम्ही तुम्हाला शाश्वती देतोय. आज जो स्वप्नीला अवघडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश झालेला आहे, आमच्या महिला असतील, आदिवासीवाड्या असतील, आमचे इतर जे काय वाड्या वस्त्यावरचे लोक प्रवेशकर्ते झालेले आहेत, ही आम्हाला जमेची बाजू आहे. आणि म्हणून करता आजच तुम्हाला गॅरंटी देतो की आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. अशी एक चर्चा आहे की गोगावले कुटुंबामधून निजामपूरमध्ये उमेदवार दिला जाणार, यामध्ये किती तथ्य आहे? ठीक आहे, आता विरोधक काही चर्चा करतील. जर द्यायचं असं तर आम्ही पहिलंच सांगितलं असतं. लक्षात आलं का? तानातानी करायचे काही प्रश्न आला नसता. परंतु आम्ही कार्यकर्त्यांना पण मोठं करायचं ठरवलेलं आहे.